पनवेल नगर परिषदेच्या निवडणुका 8 डिसेंबर रोजी होत आहेत। या निवडणुकीत शेका पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी व आरपीआय अशी महाआघाडी स्थापन झाली। ही जनलोकशाही आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरली असून भ्रष्टाचारी काँग्रेसला चारी मुंड्या चीत करण्यासाठी या आघाडीला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे। जनलोकशाही आघाडीचे प्रभाग क्रमांक 5 चे उमेदवारही जाहीर झाले असून त्यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या जल्लोषात होत आहे। प्रभाग क्रमांक 5 हा पनवेलमधील गार्डन हॉटेल ते गोखले हॉल पर्यंत असून या प्रभागातून शहर अध्यक्ष नितीन पाटील, डॉक्टर सुरेखा मोहकर व सुनंदा पाटील मॅडम असे जनलोकशाही आघाडीचे 3 उमेदवार निवडणूक लढवित आहेत। या प्रभाग क्रमांक 5 मधील शेका पक्षाचे उमेदवार शहर अध्यक्ष भाई नितीन पाटील यांच्या कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी शिवसेना नेते बबनदादा पाटील, आरपीआयचे नेते जगदीश गायकवाड, राष्ट्रवादीचे नेते सुनील घरत, तालुका चिटणीस नारायण घरत, कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील तसेच जनलोकशाही आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनलोकशाही आघाडीचे उमेदवार सुसंस्कृत, सुशिक्षित व समाजकार्याची आवड असणारे असल्याने प्रभाग क्रमांक 5 मधील सर्व उमेदवार बहुमताने विजयी होतील असा विश्वास चंद्रशेखर सोमण यांनी व्यक्त केला। एका चांगल्या परिसरातला प्रभाग आपण पनवेलमध्ये ज्या भागातून आपण पनवेलमध्ये प्रवेश करतो, हॉटेल गार्डनच्या इथून ते थेट आमच्या गोखलालच्या नाक्यापर्यंत इतका मोठा चांगला प्रभाग, या प्रभागामधून 3 आमचे सुविद्य उमेदवार उभे आहेत, नितीनभाई पाटील, आमच्या मोकर मॅडम आणि सुनंदाताई पाटील। एक चांगलं प्रतिनिधित्व तिघांच्या मार्फत जनलोकशाही आघाडीने आपल्याला दिलेलं आहे। जबाबदारी तर आपली आहे। आज आपण ज्या संख्येने जमलो तेवढ्या संख्येने मतदान करून या पनवेल शहरातल्या नगरपालिका निवडणुकीमधल्या या परिषदेमध्ये, या नगरपालिकेमध्ये प्रचंड मताधिक्य मिळवणारा प्रभाग अशी जरी खात्री झाली तर आजच्या गर्दीचा असा आनंद मला वाटते। आणि ही सगळी गर्दी, हा सगळी जबाबदारी आपण जे 5 नंबरमधले रहिवासी आहोत, जे नागरिक आहोत, जे मतदार आहोत, जे कार्यकर्ते आहोत, त्यांची आपली जबाबदारी आहे आणि ते पूर्णपणे पार पाडावी अशी ती अपेक्षा मी व्यक्त करतो। काँग्रेस पक्षाने देशात, महाराष्ट्रात आणि पनवेल नगरपालिकेत गलिच्छ आणि भ्रष्ट कारभार केला आहे। काँग्रेस राजवटीतच खऱ्या अर्थाने पनवेल शहराचा विकास खुंटला होता, परंतु अवघ्या 4 महिन्यांच्या कालावधीत शेकाप आघाडीचे नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी पनवेल शहराचा विकास पूर्वपदावर आणला आहे। त्यामुळेच जनलोकशाही आघाडीचे उमेदवार निश्चितच विजयी होतील असा विश्वास आमदार विवेक पाटील यांनी यावेळी व्यक्त केला। जनलोकशाही आघाडीचा कार्यक्रम काय आहे, आपण शहरासाठी आतापर्यंत काय काय केलेलं आहे, गेल्या 2.5 वर्षामध्ये आपल्याकडे सत्ता आली, त्याच्या आधी काँग्रेसकडे सत्ता होती। सत्ता आल्यानंतर आपण शहरामध्ये जी कामं केली, विशेष करून या पावसाळ्यामध्ये जे रस्ते फुटलेले होते, जे रस्ते नादुरुस्त झाले होते, ते रस्ते दुरुस्त कशा पद्धतीने केलेले आहेत, हे रस्त्यांचं उदाहरण घेऊन जरी आपण मतदारांना पुढे गेलात तरी मतदार आपल्यालाच मतदान केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला या ठिकाणी वाटत आहे। यानंतर प्रभाग क्रमांक 5 मधील शिवसेनेच्या उमेदवार डॉक्टर सुरेखा मोहकर व सुनंदा पाटील यांच्या कार्यालयाचे उद्घाटन शिवसेनेचे नेते बबनदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आमदार विवेक पाटील, सुनील घरत, जगदीश गायकवाड, रविशेठ पाटील हे जनलोकशाही आघाडीचे नेते व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनलोकशाही आघाडीच्या उमेदवारांचा जनसंपर्क व सामाजिक कार्य इतके मोठे आहे की काँग्रेसच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करून आपले उमेदवार निवडून येतील असा विश्वास भाई जगदीश गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केला। या प्रभागाची नेमकी जर आम्हाला कामं करून घ्यायची असेल तुम्हाला, तर तुमच्यासाठी या उमेदवार व्यतिरिक्त मला नाही वाटत की यांच्या जोडीचे उमेदवार दुसरे पक्ष देऊ शकेल। म्हणजे एवढ्या तोळामुळाचे उमेदवार नसतील। आणि हा जो प्रभाग आहे, हा प्रभाग मला वाटतं 6,500-7 हजाराचा हा प्रभाग आहे। आम्ही या उमेदवारांच्या मुद्रा बघितल्यानंतर समोर त्याचा डिपॉझिट जप्त झाला पाहिजे अशा पद्धतीने आम्ही काम केलं पाहिजे। म्हणून आमच्या या उमेदवारांना आपण प्रचंड मताने आणि मताधिक्याने विजय करून द्याल अशी अपेक्षा करतो। धन्यवाद। सामाजिक कार्यकर्त्या माई वडके यांनीही जनलोकशाही आघाडीचे उमेदवार विजयी करण्यासाठी प्रचार कार्यात हिरिरीने भाग घेण्याचे यावेळी जाहीर केले। शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जी आश्वासने देण्यात येतात ती नेहमीच पूर्ण करण्यात येतात। निवडणुका आल्या की भरघोस आश्वासने देत मतदारांना आकृष्ट करून निवडून यायचं आणि नंतर आश्वासने आणि मतदार या दोघांनाही विसरून जायचे, ही काँग्रेस पक्षाची नीती आहे। परंतु शेका पक्ष निवडणूक असो वा नसो, आपण मतदारांना दिलेली आश्वासने पूर्ण करतोच।
रोहिंजण गावात मोठी शाळा आहे, परंतु सभागृह नसल्याने शाळेचे सर्व कार्यक्रम पटांगणात करावे लागत होते। अनेक वेळा उन्हामुळे विद्यार्थ्यांना त्रास होत होता। जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील हे या शाळेच्या एका कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असताना त्यांना सभागृहाची उणीव प्रकर्षाने जाणवली व त्यांनी या शाळेसाठी सभागृह उभारण्याचे आश्वासन दिले। अवघ्या 6 महिन्यातच या आश्वासनाची पूर्तता करीत रोहिंजण शाळेसाठी भव्य सभागृहाची इमारत जिल्हा परिषदेच्या निधीतून उभी राहत आहे। या सभागृहाच्या इमारतीचे भूमिपूजन माजी पंचायत समिती सभापती प्रमोद भगत यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती रामदास पाटील, रोहिंजणचे सरपंच तसेच कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सभागृहाच्या निर्मितीमुळे शालेय विद्यार्थ्यांची एक समस्या दूर झाल्याचे उपस्थित कार्यकर्त्यांनी सांगितले। शेष फंडातून बांधण्यात येणाऱ्या रोहिंजण हायस्कूलच्या सभामंडपाचे भूमिपूजन खरं तर रोहिंजण गावासाठी कार्य करत असताना रोहिंजण हायस्कूलसाठी हॉल पाहिजे ही मागणी बऱ्याच वर्षापासून आमच्याकडे केली असताना ती मागणी आम्हाला पूर्ण करता येत नव्हती। यावेळेला बालूशेठ पाटील स्नेहसंमेलनाला या शाळेत आले, त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की बाबा हॉलची मागणी बरीच वर्षापूर्वीची आहे, ती आपल्याला कुठच्याही परिस्थितीत पूर्ण करायची आहे। तर त्यांनी मला शब्द दिलेला, तसेच शिक्षकांना सुद्धा शब्द दिलेला की मी ह्या बजेटमध्ये ते काम मंजूर करून घेईन आणि त्यांनी त्याची पूर्तता केली, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो। या कार्यक्रमानंतर खुटारे येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निधीतून स्मशानभूमी उभारण्यात येत आहे। या स्मशानभूमीच्या कामाचे भूमिपूजन माजी पंचायत समितीचे उपसभापती रामदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। शेतकरी कामगार पक्षाच्या या विकास कामांविषयी कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। बालूशेठ जिल्हा परिषदच्या माध्यमातून या विभागात लाखो रुपयाची कामं चालू झाले, त्याप्रमाणे आज खुटारी गावचे स्मशानभूमीचे काम आज जिल्हा परिषद शेष फंडातून आज आम्ही उद्घाटन करीत आहे। खरोखरच बालूशेठच्या माध्यमातून या तालुक्यात करोडो रुपयाची विकासाची कामं चालू आहेत। तर तलोजा मजकूरचा रस्ता असो, धानसर रस्ता असो, धानसरचा स्मशानघाट असो, इथले बस स्टॉप असो, का असे विविध प्रकारची कामे आम्ही या जिल्हा परिषदच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून करीत आहे। खऱ्या अर्थाने हे विकास शेतकरी कामगार शिवसेना युतीच्या विकासाची गंगा या तालुक्यात राबवण्याचं काम आम्ही इथून केलेलं आहे आणि याच पद्धतीने आज खुटारीचे आज उद्घाटन आम्ही करीत आहेत आणि या सगळे उपस्थित राहिले। राज्य सरकार कर्मचाऱ्यांना वेतन वाढ देते, परंतु ती पूर्ण न देता टप्प्याटप्प्याने देत राहिल्याने या महागाईच्या काळात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। राज्य सरकारने 6वा वेतन आयोग पूर्ण द्यावा, महागाई भत्ता द्यावा या मागणीसाठी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी राज्यभरात 1 दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला होता। महाराष्ट्र राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या या राज्यव्यापी संपाला चांगला प्रतिसाद मिळाल्याने कामकाज ठप्प झाले होते। सीबीडी बेलापूर येथील तृतीय श्रेणी व वाहतूक कर्मचारी संपावर गेल्याने रायगड भवनचे कामकाज ठप्प झाले होते। हा 1 दिवसाचा लाक्षणिक संप 100% यशस्वी झाल्याचा दावा कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। हा संप का केला व कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय आहेत यासंबंधी कामगार नेत्यांनी अधिक माहिती दिली। हमारी जो मांग है, हमारे कर्मचारियों की मांग है कि हमारा जो महंगाई भत्ते का 35% ये बैलेंस है उनके पास वो देना चाहिए, और जो 6ठा वेतन आयोग है उनसे जो हमारा जो बाकी है और कुछ ऐसा पूरा दिया नहीं 6ठा आयोग, उसमें से वो हमको बाकी मिलना चाहिए। और जो वैकेंट पोस्ट है वो वैकेंट पोस्ट भरना चाहिए, क्योंकि सभी कर्मचारियों के ऊपर काम का बहुत तान आ रहा है, इसलिए जो वैकेंट पोस्ट भरना चाहिए। ये सब मांगे लेके हम लोग आज के स्ट्राइक कर रहे हैं। महाराष्ट्र गवर्नमेंट जो है ये राज्य सरकारी कर्मचारी लोगों का जो ये है पगारवाड़ है, बोनस भी देती नहीं है और रिक्त पद जो है वो भरती नहीं है, तो इसकी वजह से इसी वजह से ये संप हमने यहाँ किया है। 36 महीने की थकबाकी भी दी नहीं है। 36 महीनों का जो बकाया वो नहीं मिला? नहीं मिला है, केवल बोलते दे रहे अभी तक दिया नहीं है। अच्छा, अगर एक कर्मचारी का देखा जाए तो 36 महीने का क्या हिसाब बनता है उसका? वैसे तो हम हिसाब करेंगे तो ये जो पॉलिटिशियन मंत्री लोग हैं उनका जो पेमेंट में जो डिफरेंस दिया है उससे तो कहीं ना एक 4 आना तक का भी एक कर्मचारी लोगों के ऊपर खर्चा नहीं होगा, लेकिन वो गवर्नमेंट वो ऐसा करती नहीं, मंत्री लोगों का पगार बढ़ाती है और गवर्नमेंट के जो सरकारी कर्मचारी उनका पगार में कुछ बढ़ाती नहीं है, देती नहीं है।
केगोलीमय सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय पनवेल तर्फे 14 नोव्हेंबर रोजी बालदिनाच्या निमित्ताने रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेमध्ये पनवेलमधील अनेक शाळांतील बालकांनी सहभाग घेतला होता। केगोलीमय सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय पनवेल तर्फे 14 नोव्हेंबर रोजी बालदिनाच्या निमित्ताने रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेमध्ये पनवेलमधील अनेक शाळांतील बालकांनी सहभाग घेतला होता। या स्पर्धेचे उद्घाटन VK हायस्कूलचे मुख्याध्यापक केडी म्हात्रे सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले। या कार्यक्रमाला केगोलीमय वाचनालयाच्या अध्यक्षा श्रीमती इंदुमती ठक्कर, माजी अध्यक्ष राणा प्रताप परदेसी आदी मान्यवरांसह बालक व त्यांचे पालक उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले। वाचनालयाच्या अध्यक्षा इंदुमती ठक्कर यांनी या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती दिली। केगोलीमय सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय तर्फे बाल दिनाच्या निमित्ताने रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे आणि या स्पर्धेमध्ये लोकांनी भाग घेऊन स्पर्धेला रंगीत बनवली आहे। त्याचे पहिले पंतप्रधान होते। आपल्या देशाने त्यांच्या पंतप्रधानाच्या कारकिर्दीत खूप प्रगती केली आणि त्यांचा मृत्यू 27 मे 1964 रोजी झाला। मुलांचे ते आवडते चाचा होते। आजही मुलांचे आवडते चाचा नेहरू त्यांना आवर्जून 14 नोव्हेंबरला भेटतात, त्यांच्याबरोबर खेळतात। बालदिनाच्या रूपाने आणि जोपर्यंत भूमाता, गंगामाता, लहान मुले या विश्वात आहेत तोपर्यंत चाचा नेहरू आमच्याच राहणार आहेत। मुलांबद्दल मी एवढंच सांगेन की बच्चे मन के सच्चे, सारी जग की आंखों के तारे, ये वो नन्हे फूल है जो भगवान को लगते प्यारे, बच्चे मन के सच्चे। बातम्या प्रज्वल स्पोर्ट्स नावडे यांच्या वतीने कैलासवासी प्रभाकर भिवाशेठ पाटील यांच्या स्मरणार्थ मूळव्याध शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन रविवारी नावडे गावात केले गेले। या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। प्रज्वल स्पोर्ट्स नावडे यांच्या वतीने कैलासवासी प्रभाकर भिवाशेठ पाटील यांच्या स्मरणार्थ मूळव्याध शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन रविवारी नावडे गावात केले गेले। या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, तालुका सचिव नारायण घरत, डॉक्टर महेश सिंघवी, आयोजक डॉक्टर दिनेश पाटील, गणेश पाटील आदी मान्यवरांसहित शिबिरार्थी उपस्थित होते। या शिबिराविषयी आयोजक डॉक्टर दिनेश पाटील यांनी अधिक माहिती दिली। मी डॉक्टर दिनेश पाटील नावडा येथे मूळव्याध या आजाराविषयी शिबिर आयोजित केलं होतं। त्याच्यामध्ये गरजू रुग्णांना मोफत मूळव्याधची तपासणी व शस्त्रक्रिया यांचा मोफत आयोजन करून गरजू व गरीब रुग्णांनी चांगला लाभ घेतला आणि या विभागामध्ये मूळव्याध या आजाराविषयी कुठले शिबिरही आयोजित केले नव्हते। प्रथमच प्रयत्न केला आणि त्याला चांगला रिस्पॉन्स पेशंटतर्फे मिळतो, चांगला रिस्पॉन्स मिळाला। याच्या पुढेही प्रयत्न करून इतर आजारावर शिबिर आयोजित करू प्रज्वल स्पोर्ट्सच्या माध्यमातून। रोटरी क्लब ऑफ पनवेल व अमेरिकेतील किंडरहुक ड्राय विलेज डिस्ट्रिक्ट 7210 यांच्या संयुक्त विद्यमाने आपटा ग्रामपंचायत हद्दीतील दुर्गम भागातील डोंगरावर वसलेले माडभोन हे दत्तक घेतले असून या गावासाठी पिण्याचे पाणी, शैक्षणिक सुविधा, वैद्यकीय सुविधा तसेच रोजगार निर्मिती करून हे गाव स्वावलंबी व स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत। गेली 2 वर्ष या माडभोन गावातील अबाल वृद्धांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे। रोटरी क्लब ऑफ पनवेलच्या वतीने रविवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी माडभोन येथे एका संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ पनवेलचे अध्यक्ष मनोहर नेमन यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रोजेक्ट चेअरमन सुभाष देशपांडे, सेक्रेटरी नानक राजानी, माडभोन ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, रोटेरियन्स, ॲन्स, रोट्रॅक्टर्स व माडभोनचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या आरोग्य शिबिरात जनरल चेकअप, ECG, रक्त तपासणी, दंत चिकित्सा,
एक्स-रे, नेत्ररोग तपासणी, स्त्रीरोग तपासणी इत्यादी तपासण्या मोफत करून रुग्णांना आवश्यक ती औषधे मोफत देण्यात आली। या आरोग्य शिबिरालाही नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत संपूर्ण कुटुंबाची आरोग्य तपासणी करून घेतली। या आरोग्य शिबिरात डॉक्टर वैष्णव, डॉक्टर खोत, डॉक्टर कुलकर्णी, डॉक्टर शैलेश पालेकर, डॉक्टर सौ पालेकर, डॉक्टर सौ बिरमोळे, डॉक्टर सौ वळिंबे यांच्यासहित रोटरॅक्ट क्लबचे डॉक्टर्स, अष्टविनायक पॅथॉलॉजी लॅब, लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट यांनीही सहभाग घेतला होता। रोटरी क्लब ऑफ पनवेलच्या वतीने माडभोण गावाच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी विहिरीभोवती बंधारा बांधून झऱ्याचे पाणी अडवून विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ केली आहे। तसेच विहिरीचे पाणी काढण्यासाठी महिलांना सोयीचे व्हावे म्हणून विहिरीवर हात पंप बसविण्यात आले आहेत। या योजनेचे उद्घाटन प्रोजेक्ट इंचार्ज डॉक्टर शैलेश पालेकर यांच्या हस्ते करण्यात आले। या विहिरीवर हात पंप बसवण्याचे काम बेल्को इंजिनियर्सच्या वतीने करण्यात आले। पावसाळ्यातील पाणी साठवून त्यानंतर वापरता यावे यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग योजनाही कार्यान्वित करण्यात आली आहे। गावकऱ्यांना स्वयंरोजगार निर्मितीसाठी अल्प उत्पन्न गटातील 7 व्यक्तींना बकऱ्यांचे वाटप करण्यात आले। यावेळी डॉक्टर शैलेश पालेकर, रोटेरियन गद्रे, रोटेरियन रसिकभाई ठक्कर, प्रेसिडेंट मनोहर नेमन यांच्या हस्ते या 20 बकऱ्यांचे वाटप करण्यात आले। तर तरुणांना मोटार मेकॅनिकचे प्रशिक्षण देण्याची सुविधा रोटेरियन कुल्ले यांच्या वतीने करण्यात आली असून होतकरू तरुणींना नर्सेसचे ट्रेनिंग देऊन त्यांना नोकरी देण्यात येणार आहे। तसेच डासांपासून व मलेरिया रोगापासून बचाव व्हावा यासाठी सर्व 80 कुटुंबांना नायलॉनच्या मच्छरदाण्यांचे वाटप रोटरीयन्सच्या हस्ते करण्यात आले। माडभोण गावातील 80 घरांमधील 350 आबालवृद्धांनी रोटरीच्या या सर्व योजनांचा लाभ घेतला। रोटरी क्लब ऑफ पनवेलने माडभोण गावासाठी पूर्णत्वास नेलेल्या तसेच आखलेल्या योजनांसंबंधी प्रेसिडेंट मनोहर नेमन यांनी उपस्थितांना माहिती दिली। तर रोटरीच्या माडभोणच्या योजनांमध्ये ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन डॉक्टर शैलेश पालेकर यांनी केले। रोटरी क्लब ऑफ पनवेलच्या दत्तक गाव योजनेअंतर्गत माडभोण गाव दत्तक घेण्यात आले आहे। या गावाचा विकास सुनियोजित पद्धतीने व गावकऱ्यांच्या सहकार्याने करता यावा यासाठी ग्रामस्थांच्या 12 नागरिकांचे एक प्रतिनिधी मंडळ बनवण्यात आले असून या मंडळाच्या सूचनांचा विचार गावाच्या विकास कार्यक्रमात करण्यात येणार आहे। या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन पीडीजी डॉक्टर दीपक पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रोजेक्ट चेअरमन सुभाष देशपांडे यांनी केले। तर प्रेसिडेंट इलेक्ट गोवारीकर यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्यांचे आभार मानले। कर्नाळा आज तक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना करायची असेल, काही माहिती द्यायची असेल किंवा जाहिराती संदर्भात तर आम्हास संपर्क साधा। आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आज तक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaajtak@gmail.com। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर।